नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण वनरक्षक जी आता परीक्षा होणार आहे किंवा वनरक्षकची ऍड येणार आहे, त्या उद्देशाने किंवा त्या अनुषंगाने आपण आजचं लेक्चर घेणार आहोत। तसेच TCS आणि IBPS ह्या ज्या दोन कंपन्या आहेत, त्या कंपन्या ज्या परीक्षा ऑर्गनाइज करतात, जसे की आदिवासी भरती, समाज कल्याण भरती, आता नपा भरती, नवी मुंबई भरती, तसेच वनरक्षक भरती, ह्या ज्या परीक्षा आता तसेच पुढे आता तलाठी भरती होणार आहे, त्या ह्या ज्या परीक्षा कंडक्ट करतात, त्या परीक्षेला हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत उपयोगी पडणार आहेत। त्या अनुषंगाने तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर चला पाहूया प्रश्न पहिला। 2019च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र किती चौकिमी आहे? 2019च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र किती चौकिमी आहे? तर किती चौकिमी आहे? 61,939 चौकिमी आहे। हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे। वन रक्षकसाठी तर खूप महत्वाचा प्रश्न आहे, तसेच एक्झामसाठीही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। वनक्षेत्र महाराष्ट्राचं किती आहे असं तुम्हाला विचारलं जातं पोलीस भरती, तलाठी या परीक्षांसाठी। दुसरा क्वेश्चन, कोकण प्रादेशिक विभाग कोणत्या दोन भौगोलिक विभागाच्या मध्ये आहे? कोकण प्रादेशिक विभाग कोणत्या दोन भौगोलिक विभागाच्या मध्ये आहे? तर कोणत्या? सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान कोकण हा प्रादेशिक विभाग आहे, जो निमुळता पट्टा म्हणून ओळखला जातो। किती निमुळता? याची लांबी किती आहे? 30 ते 60 किलोमीटर। किती? 30 ते 60 किलोमीटर याची लेंथ आहे। म्हणजे लांबी किती आहे या कोकण विभागाची? समुद्र ते अरबी सह्याद्री पर्वत या दरम्यान किती लांबी आहे त्याची? 30 ते 60 किलोमीटर आहे। आणि हा भाग कोणता आहे? तर हा भाग सह्याद्रीच्या पश्चिमेला आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेला, जो तीव्र उताराचा भाग म्हणून ओळखला जातो। आणि येथे कशा कमी लांबीच्या नद्या असतात। महाराष्ट्रातील दलित चळवळीत अग्रगण्य नेते कोण आहेत? महाराष्ट्रातील दलित चळवळीतील अग्रगण्य नेते कोण होते? तर कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे? पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे? हा प्रश्न MPSC, तसेच तलाठी, तसेच पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी येऊन गेलेला आहे। सुमारे 900 ते 1600 मीटर एवढी उंची आहे। किती? 900 ते 1600 मीटर। कुतुब मिनारचे बांधकाम कोणत्या शतकात सुरू झाले? कुतुब मिनारचे बांधकाम कोणत्या शतकात सुरू झाले? तर कोणत्या शतकात? 12व्या शतकात सुरू झालेले आहे। भारत सरकारचे कार्यकारी अधिकार कोणाच्या अधीन असतात? तर राष्ट्रपतीच्या अधीन असतात। समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय आहे? ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे। काकोरी रेल्वे कांडाच्या न्यायाधीशांचे नाव काय होते? खूप महत्वाचा प्रश्न आहे। काकोरी रेल्वे कांडाच्या न्यायाधीशाचे नाव काय आहे? तर काय आहे त्यांचे नाव? न्यायमूर्ती हेमंत कुमार। न्यायमूर्ती हेमंत कुमार हे त्यांचे नाव आहे। 2004 मध्ये आलेल्या सुनामीमुळे भारतातील कोणता भाग समुद्राखाली गेला? 2004 ला जी सुनामी आली होती, सुनामीमुळे समुद्राखाली कोणता भाग गेलेला आहे? तर काय कोणता गेलेला आहे? अंदमान आणि निकोबार। अंदमान आणि निकोबार हे दोन बेटे समुद्राखाली गेलेले आहेत। भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग कोणता? भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग कोणता? तर कोलकाता मेट्रो हा भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग म्हणून ओळखला जातो। एकूण विभाग किती आहेत? तर एकूण विभाग हे 20 आहेत। किती? 20 आहेत। किती? 20 आहेत, लक्षात ठेवा। 2005 ते 6
2005-6 ते 2018-19 दरम्यान किती टक्के लोक दारिद्र्य रेषेवर आलेत? 2005-6 ते 2018 दरम्यान किती टक्के लोक हे दारिद्र्य रेषेवर आलेले आहेत? तर सुमारे 27% लोक दारिद्र्य रेषेवर आलेले आहेत. प्रश्न 12वा, नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली? नाबार्डची स्थापना जी आहे 1982 ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. कोणाच्या? 1982 ला. तर कोणती समिती होती ती? शिवरामन समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 13वा, 2018 मध्ये प्लास्टिक विघटनासाठी निश्चित केलेला कालावधी किती वर्षाचा होता? 2018 मध्ये प्लास्टिक विघटनासाठी निश्चित केलेला कालावधी किती वर्षाचा होता? तर 3 वर्षाचा हा कालावधी होता. कोणत्या कायद्याने द्वंद्व वाद रद्द करण्यात आला? प्रश्न येऊन गेलेला आहे हा. कोणत्या कायद्याने द्वंद्व वाद रद्द करण्यात आला? तर भारतीय दंड संहिता 1860. भारतीय दंड संहिता 1860 नुसार द्वंद्व कायदा रद्द करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा स्टॅटिक जीके आहे. काय? स्टॅटिक जीके आहे. त्याच्यामुळे लक्षातच ठेवा, हा प्रश्न कधी ना कधीतरी येणारच की पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर सुरू झाली? तर दिल्ली ते वाराणसी. दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिली वंदे भारत सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहित आहे आंध्र प्रदेशचे हे नृत्य आहे. पुढील प्रश्न, गायिका MS सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? गायिका MS सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न कधी मिळाला? भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? तर 1998 ला हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. प्रश्न 18वा, कल्काप्रसाद महाराज कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत? लक्षात ठेवा नाव, कल्काप्रसाद महाराज हे कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? तर कथक या नृत्याशी ते संबंधित आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम किती पर्यंत वाढवण्यात आली आहे? ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम ही 30 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. किती? 30 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. चालू खात्यातील तूट म्हणजे काय? अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. चालू खात्यातील तूट म्हणजे काय? आपण सर्व विषयाचे प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही अडचण आली न पाहिजे, त्या अनुषंगाने आपण प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. पुढील प्रश्न, आर्थ्रोपोडा संघात न येणारा प्राणी कोणता? आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ आहे. सर्वात मोठा संघ आहे. आर्थ्रोपोडा संघात न येणारा प्राणी कोणता आहे? तर जळू हा आर्थ्रोपोडात येत नाही. 22वा प्रश्न, अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव काय होते? अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव भरतनाट्यम असे होते. वित्त आयोग कोणत्या कलमांतर्गत स्थापन केला जातो? वित्त आयोग हा राष्ट्रपती स्थापन करतात. वित्त आयोग हा राष्ट्रपती स्थापन करतात आणि कलम किती? 280. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. जोका तारातला मेट्रो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? जोका तारातला मेट्रो प्रकल्प हा पश्चिम बंगाल मधील आहे. पश्चिम बंगाल मधील हा प्रकल्प आहे. भारतीय राज्यघटनेत शिक्षणासंबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत शिक्षणासंबंधी कोणते कलम आहे? तर कलम 21A हे शिक्षणासंबंधी आहे. विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? आपल्या विधानसभेचे जे कामकाज आहे ते कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली चालते? तर अध्यक्ष जे असतात विधानसभेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालते.
भारत सरकारची आदिवासी कल्याण मंत्रालय डॅश डॅश मध्ये स्थापन करण्यात आले. भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे असा तो प्रश्न आहे. तर कधी स्थापन झालेला आहे? तर 1999 मध्ये आदिवासी कल्याण मंत्रालय स्थापन झालेलं आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन काढलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच आपण लवकरच वनरक्षकसाठी टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. तसं मी तुम्हाला टेलिग्रामवर कळवेल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तिथून आपलं टेलिग्राम जॉईन करा आणि लवकरच आपण टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. तसं मी टेलिग्रामवर तुम्हाला कळवेलच. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? फणसाड वन्यजीव अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही 1784 मध्ये झालेली आहे. कोणती नदी ही द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर तापी ही द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे? 282 किलोमीटर. किती? 282 किलोमीटर. न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक अटल बिहारी वाजपेयी हे आहेत. हे काही प्रश्न होते मित्रांनो. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर ही करा. धन्यवाद.